नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे. बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ. चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया. इयत्ता 9वी आणि आपला आजचा विषय आहे राज्यशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्रात अभ्यासणार आहोत भारत व अन्य देश. भारत आणि अन्य देश या पाठामध्ये महत्वाचे मुद्दे जे आपल्याला अभ्यासायचे आहेत ते आहेत भारत आणि शेजारी राष्ट्रे, भारत आणि अमेरिका, भारत आणि रूस, भारत आणि युरोपीय राष्ट्रे, भारत आणि आफ्रिका खंड, भारत आणि इंडो पॅसिफिक, भारत आणि आग्नेय आशिया. प्रस्तुत प्रकरणात आपण भारत आणि शेजारी राष्ट्रे यांच्या संबंधांचा चिकित्सक आढावा घेणार आहोत. भारतापासून दूर असणाऱ्या काही देशांशी भारताचे कशा प्रकारे संबंध आहेत हेही आपल्याला समजून घ्यायचे आहे. भारत आणि अन्य देश भाग 1 मध्ये आपण अभ्यासले आहे भारत आणि शेजारी राष्ट्रे. भारत आणि शेजारी राष्ट्रे भाग 1 मध्ये आपण अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूटान, चीन आणि मालदीव या सर्व राष्ट्रांचा अभ्यास विस्ताराने केला आहे. भारत आणि अन्य देश भाग 2 मध्ये आज आपण भारतापासून दूरवर असणाऱ्या काही देशांशी भारताचे कशा प्रकारचे संबंध आहेत ते अभ्यासणार आहोत. तर भारतापासून दूर असणारी भारताची शेजारी राष्ट्र कोणती? तर भारत आणि अमेरिका यांचा संबंध कसा आहे? भारत आणि रशिया, तसेच भारत आणि युरोप, भारत आणि आफ्रिका, भारत आणि इंडो पॅसिफिक, भारत आणि आग्नेय आशिया, तसेच भारत आणि पश्चिम आशिया या सर्व देशांशी भारताचा कसा संबंध आहे याचा अभ्यास आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि अन्य देश भाग 2 ची आता आपण सुरुवात करूया. भारत आणि अमेरिका. भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली 2 बलाढ्य राष्ट्रे आहेत. अमेरिका सुरुवातीपासूनच भारताचा सर्वात महत्वाचा व्यापारी भागीदार होता. अनेक भारतीय लोक शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने अमेरिकेत जात होते. तेथील अनिवासी भारतीयांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक संबंध वाढत गेले आहेत. शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका
यांच्यातील सुरक्षाविषयक संबंध मोठ्या प्रमाणावर वाढले. भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला. त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यास झाला. 1998 मध्ये भारताने अणुचाचण्या केल्यानंतर काही काळ भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या घेतल्या गेल्या. चर्चेच्या या अनेक फेऱ्यांमधून भारत अण्वस्त्रांचा जबाबदारीने वापर करेल असा अमेरिकेला विश्वास वाटला. त्यानंतर भारत अमेरिका संबंधात आमूलाग्र परिवर्तन घडून आले. 2005 मध्ये झालेला संरक्षण विषयक सहकार्याचा करार आणि 2008 मध्ये झालेला आण्विक सहकार्याचा करार हे भारत अमेरिका संबंधातील महत्त्वाचे टप्पे आहेत. गेल्या 5 वर्षात भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान सर्वच क्षेत्रात सहकार्याचे संबंध निर्माण झाले आहेत. भारताने अमेरिकेशी असणारे दृढ संबंध भारताच्या आर्थिक विकासाला पोषक ठरतात असे वाटते का? सकारण स्पष्ट करा असा एक प्रश्न तुम्हाला येतो. काय काय मुद्दे येतील पहा बरं. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी महासत्ता आहे. अशा देशाशी भारताचे दृढ संबंध असल्याने ते भारताच्या आर्थिक विकासाला पोषकच ठरते. अमेरिका भारताला अनेक प्रकारची मदत व तंत्रज्ञान देते. मोठ्या प्रमाणात लष्करी सामग्री देते. अमेरिकेने भारताशी आण्विक करारही केला आहे आणि भारतातील अनेक तरुण नोकरी व शिक्षणासाठी अमेरिकेत जातात. एकूण हे सारे पाहता अमेरिकेशी असणारी दृढ मैत्री भारताच्या आर्थिक विकासाला पोषकच ठरले आहे असे मला वाटते. भारत आणि रशिया. भारताचा रशियाबरोबरचा संबंध कसा आहे तो आता आपण अभ्यासूया. भारत आणि सोव्हिएत युनियन आणि आत्ताचा रशिया यांच्यात सुरुवातीपासूनच मैत्रीचे संबंध होते. शीतयुद्धाच्या काळात 1971 मध्ये त्यांच्यात मैत्रीचा करार झाला व त्यातूनच संरक्षण विषयक तसेच आर्थिक व तंत्रज्ञान विषयक सहकार्याला मोठी चालना मिळाली. सोव्हिएत युनियनने भारताला मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि लष्करी मदतही दिली होती. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर भारताने रशियाशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला रशियातील राजकीय व आर्थिक समस्यांमुळे संबंधांमध्ये फारशी सुधारणा झाली नाही. 1996 नंतर भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हळूहळू सुधारू लागले. लष्करी सामग्रीचे उत्पादन, खनिज तेल अशा क्षेत्रात भारत आणि रशिया यांनी संयुक्त प्रकल्प उभारले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अभ्यासूया भारत आणि युरोपीय राष्ट्रे. युरोपीय राष्ट्रे आणि भारत यांच्यामध्ये व्यापारी संबंध आहेत.
जर्मनी आणि फ्रान्स ही राष्ट्रे भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. भारताला शस्त्रास्त्र निर्मितीचे तंत्रज्ञान देखील युरोपीय राष्ट्रांकडून मिळते. तर अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात भारत मोठा निर्यातदार देश आहे. खुल्या व्यापारावर भर हे दोघांचेही प्रमुख उद्दिष्ट आहे. या व्यतिरिक्त भारत आणि युरोपियन राष्ट्रे इतर अनेक बाबतीतही सहकार्याची भूमिका घेत आहेत. हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण उत्पादन, सायबर सुरक्षा, संशोधन, रेल्वे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, हवाई सुरक्षा आणि दहशतवाद या संदर्भात अनेक करार करण्यात आले आहेत. भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भारत आणि आफ्रिका खंड यांचा सहसंबंध कसा आहे हे अभ्यासूया. भारत आणि आफ्रिका खंड यांच्यातील सहकार्यासाठी भारताने जाणीवपूर्वक पावले उचलली आहेत. आफ्रिकेतील अनेक देश वेगाने आर्थिक प्रगती करत आहेत. आफ्रिका खंडातील अनेक देशांना भारतासह अन्य देशही मदत करत आहेत. आफ्रिकेत तरुण वर्गांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत करण्याची तयारी भारताने दाखवली आहे. आफ्रिकेतील लोकांसाठी शिक्षण, कौशल्ये, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, शेती आणि पर्यटन या सर्व क्षेत्रात विकास होण्यासाठी भारताने आर्थिक सहाय्य आणि अनुदान देण्याची तयारी दाखवली आहे. भारताची ऊर्जेची गरज आफ्रिकेतील ऊर्जा संपन्न देश इजिप्त, नायजेरिया, अंगोला आणि सुदान हे देश भारताची ऊर्जेची गरज भागवू शकतात. आफ्रिकेबरोबर व्यापार वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का 2015 मध्ये झालेल्या भारत आणि आफ्रिका शिखर परिषदेला आफ्रिकेतील सर्व 54 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेत अनेक जागतिक प्रश्नांवर चर्चा केली. उदाहरणार्थ हवामान बदल, दहशतवाद, सागरी चाचेगिरी इत्यादी. भारत आणि आफ्रिकन देश यांच्यातील सहकार्य स्पष्ट करताना आपल्याला पुढील मुद्द्यांकडे लक्ष द्यायचे आहे. इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान इत्यादी आफ्रिकेतील देश हे ऊर्जा संपन्न देश आहेत जे भारताची ऊर्जेची गरज भागवू शकतात. तसेच वेगाने आर्थिक प्रगती करणाऱ्या आफ्रिकन देशाशी व्यापार वाढवण्यास भारत प्रयत्नशील आहे. आफ्रिकेतील तरुण वर्गांचा सर्वांगीण विकास करण्याची तयारी दाखवून या देशांना अनुदान आणि आर्थिक मदत देण्याची भारताने तयारी दाखवली आहे. आफ्रिकेतील शिक्षण, आरोग्य, शेती, पर्यटन तसेच विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात
भारत या देशांना मदत करू शकतो? विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भारत आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रात येणारे देश कोणते ते पाहूया. इंडो पॅसिफिक क्षेत्रात प्रामुख्याने जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आग्नेय आशियाई राष्ट्रे यांचा समावेश होतो. तर हे जे क्षेत्र आहे हे आहे इंडो पॅसिफिक क्षेत्र. या सर्वच राष्ट्रांशी भारताचे घनिष्ठ आर्थिक व व्यापारी संबंध आहेत. मग इंडो पॅसिफिक क्षेत्रात येणारी राष्ट्र कोणती आहेत? पहा बरं, हे आहे इथे जपान, खाली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, आणि ही मध्ये आहेत आग्नेय आशियाई राष्ट्र. या सर्वांचा घनिष्ठ व्यापारी संबंध भारताशी आहे. तेथील अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे. पहा, जपान, ऑस्ट्रेलिया या सर्व ठिकाणच्या कंपन्यांनी किंवा आग्नेय आशियातील देश जे आहेत तेथील कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे. सामाजिक सुरक्षा, गुन्हेगारांचे हस्तांतरण, अंमली पदार्थ तस्करी विरोधातील मोहीम, पर्यटन आणि कला संस्कृती या क्षेत्रात विविध करार करण्यात आले आहेत. भारत आणि जपान यांचे अनेक वर्षापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. जपानने भारताला माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातही खूप मोठी मदत केलेली आहे. तसेच भारतात येणारी रेल्वे म्हणजे बुलेट ट्रेन ही सुद्धा जपानकडून येणार आहे. म्हणजे जपान हे भारताला रेल्वेच्या क्षेत्रातही म्हणजे रेल्वे विकासासाठी सुद्धा सहकार्य देतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की जपानने भारताला पायाभूत सुविधा, आर्थिक सहकार्य, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अणु ऊर्जा, रेल्वे इत्यादी महत्वाच्या विकासासाठीही सहकार्य दिले आहे. भारताला सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत देण्याचे जपानने मान्य केले आहे. दोन्ही देशाच्या तटरक्षक दल आणि नौदलांमध्ये संयुक्त सराव होत आहेत. भारत आणि आग्नेय आशिया. विद्यार्थी मित्रांनो, आग्नेय आशियामध्ये कोणते देश समाविष्ट होतात? तर इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया आणि ब्रुनेई या आग्नेय आशियातील राष्ट्रांशी भारताचे सुरुवातीपासूनच सलोख्याचे संबंध आहेत. भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असलेली आग्नेय आशियातील राष्ट्रे इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, ब्रुनेई, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, कंबोडिया आणि लाओस या सर्व राष्ट्रांशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि ही सर्व राष्ट्र आग्नेय आशियातील आहेत. 1991 नंतर भारताने आपल्या आर्थिक धोरणात बदल करून मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यानंतर आग्नेय आशियाई राष्ट्रांशी असलेल्या व्यापारी संबंधात अधिक वाढ झाली आहे. आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढवण्याचे हे धोरण म्हणजेच पूर्वेकडे पहा, लुक ईस्ट म्हणून ओळखले जाते.
विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की नरसिंहराव या प्रधानमंत्र्यांच्या काळात भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापारी संबंधात वाढ केली. 2014 नंतर हे धोरण अधिक सक्रिय करून इंडोनेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम अशा अनेक देशांशी भारताने व्यापारी संबंध वाढवले. पूर्वेकडे पहा हे जे धोरण होतं म्हणजे लुक ईस्ट पॉलिसी, ती आता कृती करा म्हणजे ऍक्ट ईस्ट या नावाने ओळखली जाते. लुक ईस्ट, ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडे पहा आणि आता कृती करा. विद्यार्थी मित्रांनो, 2014 नंतर हे धोरण अधिक सक्रिय करण्यात आले आणि कृती करा म्हणजे ऍक्ट ईस्ट म्हणून हे धोरण आता काय होतंय, सध्या ओळखले जाते आहे. आता आपण अभ्यासूया भारत आणि पश्चिम आशिया म्हणजे भारताचा पश्चिम आशियाशी असलेला संबंध आता आपण पाहूया. पश्चिम आशियातील देश प्रामुख्याने तेल व नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारे देश आहेत. भारताचे पश्चिम आशियाई राष्ट्रांशी पारंपरिक संबंध आहेत. भारत हा पश्चिम आशियाई राष्ट्रांकडून मिळणाऱ्या तेलांवर अवलंबून आहे. इराण, बहरीन, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या राष्ट्रांकडून भारत तेलाची आयात करतो. आता आपण भारत आणि इस्रायल राष्ट्र यांचा संबंध कसा आहे ते पाहूया. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला इस्रायल या राष्ट्राकडून मिळते. त्याचप्रमाणे संरक्षण विषयक आधुनिक सामग्री देखील इस्रायलकडून मिळते. शिवाय नोकरी व्यवसायानिमित्त अनेक भारतीय तेथे राहत आहेत. त्यांचेही आपल्या आर्थिक व्यवस्थेतील योगदान महत्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहिलं की आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर अनेक आर्थिक संघटनांमध्ये भारताचा सहभाग आहे. आणि ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, चायना, साऊथ आफ्रिका यामध्ये इंडियाचाही समावेश होतो. सार्क ही दक्षिण आशियाई राष्ट्रांनी 1985 मध्ये स्थापन केलेली प्रादेशिक संघटना, या संघटनेचाही भाग भारत आहे. आणि G20 या G20 आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये सुद्धा भारताचा सहभाग आहे. सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे आणि स्वतःबरोबरच इतर राष्ट्रांचाही विकास होईल यासाठी एकमेकांना मदत करणे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारत आणि जगातल्या महत्त्वाच्या देशांमधील संबंधांचा थोडक्यात आढावा इथे घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भारत आणि भारताच्या शेजारी राष्ट्रांशी भारताचे असलेले संबंध याविषयी अभ्यास केला आणि आपल्याला समजले की भारताचा त्याच्या शेजारील राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध आहेत. पण जर भारताचे शेजारच्या राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध असल्यास अंतर्गत विकास साधण्यास अडथळे निर्माण होतात. या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? असाल तर सहकारण सांगा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, शेजारील राष्ट्रांशी तणावपूर्वक संबंध असल्यास त्या राष्ट्राच्या अंतर्गत विकास साधण्यास निश्चितच अडथळे निर्माण होतात. व्यापार थांबतो, राष्ट्राच्या गरजा पूर्ण होत नाहीत आणि म्हणूनच आपण सगळेच जण या मताशी सहमत आहोत की जर शेजारच्या राष्ट्राशी तणावपूर्वक संबंध असतील तर अंतर्गत विकास साधण्यास अडथळे निर्माण होतात. आता भारताचेच पहा,
भारताचे पाकिस्तान आणि चीन ही दोन राष्ट्र जी आहेत, ही दोन राष्ट्र भारताचे शेजारील राष्ट्र आहेत आणि या दोन राष्ट्रांशी भारताचे संबंध हे तणावपूर्ण आहेत. त्यामुळे भारतावर त्याचा दबाव येतो. पण जर आपण लक्षात घेतले की भारताचे अन्य राष्ट्रांशी असलेले संबंध म्हणजे भारताचा अमेरिकेशी असलेला संबंध, रशियाशी, युरोप खंडाशी, आफ्रिका खंडाशी, तसेच इंडो पॅसिफिक क्षेत्रातील देश, आग्नेय आशियात असलेले देश आणि पश्चिम आशियात असलेले देश या सर्व देशांशी भारताचे संबंध मैत्रीपूर्वक आहेत, सलोख्याचे आहेत आणि त्यामुळे भारताचा विकास होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाग 2 मध्ये भारताचे दूरवर असलेले जी राष्ट्र आहेत, अमेरिका, युरोप, रशिया, आफ्रिका, इंडो पॅसिफिक क्षेत्रातील देश, आग्नेय आशियातील देश किंवा पश्चिम आशियातील देश यांच्याशी भारताचे असलेले संबंध यांचा विस्ताराने अभ्यास केला. आणि भाग 1 मध्ये आपण भारताचे शेजारील राष्ट्र म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, भूतान, नेपाळ, मालदीव या राष्ट्रांचा अभ्यास केला होता. जर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर अवश्य पहा आणि आता आपण इथेच थांबणार आहोत. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.